नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्रीनिवासला सोडवण्यासाठी विश्वाचे बाबा चक्क आता लक्ष्मीला मदत करणार आहेत. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की आता सिद्धू आणि भावनाने नवीन घरामध्ये जो काही प्रवेश केलाय त्याच्यामुळे सिद्धू आणि भावना तर खूप खुश असतात, परंतु त्याच्या उलटं म्हणजे तिकडे गाडे पाटलांच्या घरामध्ये मात्र चांगलंच आगीचं वातावरण झालेलं असतं. त्यांना ते अजिबात देखील आवडलेलं नसतं आणि ती लोक खूपच पूर्णपणे तापलेले असतात, कारण की त्यांना वाटत असतं की या सिद्धूने अगोदरच आमचं नाव धुळीमध्ये मिळवलं आणि आता परत नवीन घरामध्ये जाऊन त्याने आमची अख्खी इज्जत रस्त्यावरती आणली. तर आजी म्हणते की या सिद्धूला मी सोडणार नाही, आता ते घर आपण पाडून टाकलं पाहिजे. तर आता त्यासाठी ही आजी तिचे काही फालतूचे 4-5 पाळलेले लोक असतात त्यांना सांगते की ते घर जा आणि पाडा. पण तुम्हाला माहितीच आहे, आपल्या सिद्धूच्या विरोधात जाणं कोणाची देखील हिंमत नसते. सिद्धूने आधीच सांगितलेलं असतं की तुमचा आणि माझा काही संबंध नाही, मी गाडे पाटील नाव माझ्या नावासमोर लावत देखील नाही, त्याच्यामुळे तुम्ही माझ्या घराला हात देखील लावू शकत नाही. तुम्हाला इथपर्यंत यायची हिंमत कशी झाली? आता सिद्धूसाठी मात्र आजीला आणि संपतला ह्या दोघांना देखील वाटतं की या सिद्धूचं काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर हा आपलं नाव पूर्णपणे धुळीला मिळवून टाकेल. पण आता त्यांना माहीत असतं की ते सिद्धूचं काहीच वाकडं करू शकत नाही, कारण की सिद्धूने आणि भावनाने आता त्यांच्या स्वतःच्या जीवावरती ते घर बांधलेलं असतं आणि त्यांचा स्वतःचा सुखाचा संसार असतो. आणि भावना म्हणत असते सिद्धूला की तुम्ही जरी मला झोपडीत ठेवलं ना, तरी ह्या मालापेक्षा तर ही आपली झोपडी चांगली आहे. तर भावना आणि सिद्धू दोघंजण खुश असतात, पण आजी आणि संपतला मात्र यांचा प्रचंड राग येत असतो. त्यांना वाटत असतं की ह्यांनी आपली पूर्णपणे इज्जत मातीमध्ये मिळवली. तर आता दुसरीकडे आजी आणि संपतला सिद्धू आणि भावना काय अजिबात देखील घाबरत नाही आणि भावना तर उलट आता आजीचा चांगल्याच प्रकारे माज उतरवते. भावना आजीला कॉल करून सांगते आणि म्हणते की आता मी तुझ्या घरात राहत नाही, त्याच्यामुळे तू मला बोलण्याचा कोणता देखील अधिकार येत नाही. कारण की भावना आणि सिद्धू दोघंजण देखील एकमेकांना काम शोधत असतात, कारण की भावना पहिली ज्या ठिकाणी काम करत होती त्या ठिकाणावरून देखील आजीने भावनाला कामावरून काढायला सांगितलेलं असतं, कारण की त्यांच्याकडे पॉलिटिक्स पॉवर असते. त्याच्यामुळे हे सगळं करणं आता त्या कामवाल्यांना देखील भावनाला कामावरून काढावं लागतं. तर दुसरीकडे आता भावनाला काम शोधण्यासाठी सिद्धू आणि भावना दोघेजण देखील जातात आणि त्यांना एक काम देखील चांगलं भेटतं. तर आता सिद्धू आणि भावना म्हणतात की आता यामध्ये आपण गाडे पाटलांचं नाव कुठेच वापरलं नाही आणि कधी वापरायचं देखील नाही. हा पूर्णपणे प्लॅनिंग असतो सिद्धू आणि भावनाचा. तर दुसरीकडे तुम्ही पाहाल की बिचाऱ्या लक्ष्मीवरती काय वेळ आलेली असते, कारण की तिला स्वतःच्या घरातील तिची मुलंच तिला मदत करत नसतात. संतोष ज्या प्रकारे आपल्या लक्ष्मीसोबत वागला, म्हणजेच तो ज्या प्रकारे स्वतःच्या बाबांबद्दल बोलत होता, हे पाहिल्याच्या नंतर यार एवढं वाईट वाटलं ना, काय सांगू तुम्हाला. असं वाटलं की यार खरंच संतोष एवढा मूर्ख मुलगा कोणाला देखील नको भेटायला, कारण की त्याच्या स्वतःच्या बाबांना अटक झाली तरी देखील मात्र तो मूर्खासारखा सगळं काही दोष त्यांनाच देत असतो. कारण की श्रीनिवासने त्या घरासाठी किती काय केलं हे फक्त आणि फक्त लक्ष्मीला माहीत असतं. त्याच्यामुळे लक्ष्मी संतोषला ज्या प्रकारे कानाखाली वाजून त्याचा माज उतरवते ना, ते एकदम बरोबर केलं, कारण की तिला माहीत असतं की घरासाठी कुटुंबासाठी श्रीनिवासने किती कष्ट खाल्लेत. त्याच्यामुळे आता तुम्हाला माहितीच आहे, पुढे आपली लक्ष्मी ठरवते की काही जरी झालं तरी मी घाबरून जाणार नाही, मी पूर्णपणे कष्ट करेल आणि श्रीनिवास यांना मी जेलमधून बाहेर सोडवेलच, असं लक्ष्मी पूर्णपणे ठरवते. पण आता बिचाऱ्या लक्ष्मीला माहीत नसतं की तिला जेलमधून सोडवण्यासाठी खूप सारे काही कष्ट करावे लागतील. तर दुसरीकडे त्यांचा गिरणीचा जो काही व्यवसाय असतो त्यामध्ये देखील तुम्ही पाहिलंच असेल की कशा प्रकारे अचानक अप अँड डाऊन येतात. पण त्याच्यानंतर सिंचना देखील त्यांना मदत करते आणि सिंचना ज्या प्रकारे त्यांच्याकडून व्हायरल व्हिडिओ बनवून घेते आणि म्हणते की याच्यामुळे तुम्हाला अजून जास्त तुमच्या बिझनेसमध्ये ग्रोथ होईल. आणि इथूनच खरी सुरुवात होते मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल विश्वाच्या बाबांची आणि लक्ष्मीच्या मदतीची, कारण की ते व्हिडिओ सगळे काही त्यांच्यापर्यंत देखील पोहोचतात. आणि त्या ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर विश्वाच्या बाबांना एकच गोष्ट कळते की लक्ष्मीवरती काय वेळ आली. आता तिला तिच्या वाईट काळामध्ये मीच मदत केली पाहिजे, कारण की ती कोणत्या ना कोणत्या मोठ्या संकटात अडकली असेल. आणि त्यांनी नक्कीच आता न्यूजपेपर वाचलेला असतो आणि त्यामध्ये त्यांना ती बातमी देखील दिसते की त्यामध्ये श्रीनिवास यांना अटक झालेली असते आणि ते पण 15 वर्षाची शिक्षा. त्यावेळेस मात्र विश्वाचे बाबा ठरवतात की काही जरी झालं तरी माझी ती बहीण आहे आणि मला त्यांची मदत करणं गरजेचं आहे, कारण की ह्या काळामध्ये तर मी तिला मदत केलीच पाहिजे. कारण की तुम्ही पाहिलंच की लक्ष्मीने जरी आपल्या विश्वाच्या बाबांना खूप चुकीचं समजलेलं असतं, परंतु देखील त्यांच्या मनामध्ये एक थोडासा कोपरा असतो, त्यामध्ये त्यांना वाटत असतं की हे श्रीनिवास असं काय करतील मला वाटत नाही. जरी त्यांनी लग्न माझ्या बहिणीसोबत पळून जाऊन केलं असेल तरी देखील मला असं वाटतंय की हे असं अचानक खूनबिन कोणाचं करतील इथपर्यंत कधीच पोचणार नाही. त्याच्यामुळे यात काय गोष्ट झाली हे मला नीट पाहिलंच पाहिजे. त्याच्यामुळे आता चक्क विश्वाचे बाबा ठरवतात की काही जरी झालं ना तरी मला आता लक्ष्मीची मदत केली पाहिजे, ते पण न कळत, कारण की जर एकदा कळालं तर ती माझी मदत कधीच घेणार नाही हे त्यांना
त्यांना आधीच माहीत असतं, कारण की विश्वाच्या बाबांनी आत्तापर्यंत लक्ष्मीचा एवढा राग केला, कारण की त्यांना राग येण्यासारख्या गोष्टी त्यांनी केल्या. त्याच्यामुळे आता तरी काही जरी झालं तरी विश्वाचे बाबा म्हणतात की आता यांची मदत करणं मला जाणं आणि करणं हे खूप गरजेचं आहे. तर दुसरीकडे आता आपल्या जानूला पूर्णपणे डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी मदत करत असतात आपले सई आणि विश्वा, कारण की या दोघांना माहीत असतं की जानू एकदाची डिप्रेशनमधून बाहेर आली की ती पूर्णपणे पहिल्यासारखी वागायला सुरुवात होईल आणि एकदा का ती तिच्या आयुष्यामध्ये परत खुश झाली की मग काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, कारण की तिला पण पूर्णपणे आनंद भेटेल आणि सगळंच काम एकदम व्यवस्थित होईल. पण विश्वाला माहीत असतं की खरं सत्य जर जानूला कळालं तर जानू मला कधीच माफ करणार नाही, कारण की तिच्या बाबांना चक्क 15 वर्षाची शिक्षा झालेली आहे आणि जानूला जर हे कळालं आत्ता तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्याच्यामुळे विश्वाने ज्या प्रकारे एवढं मोठं सत्य जानूपासून लपवून ठेवलेलं असतं ते एकदम बेस्टच केलं, कारण की विश्वाला माहीत असतं की जर जानूला मी सगळं सत्य आत्ताच सांगितलं तर खूप मोठा पुढं प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण सत्य नको सांगायला. आपण जेवढे वेळ सत्य तिच्यापासून लपवून ठेवू तेवढ्या वेळ तिला चांगलं वाटेल आणि ज्यावेळेस सत्य तिला कळेल तोपर्यंत तिचे बाबा जेलमधून बाहेर सुटतील असं वाटत असतं विश्वाला. पण आता विश्वा आणि सई दोघेजण मिळून देखील आपल्या जानूची काळजी घेत असतात. तर दुसरीकडे आता बिचारी लक्ष्मी आपल्या सिद्धू आणि भावनाला भेटण्यासाठी त्यांच्या घरी देखील जाते आणि त्यावेळेस मात्र ती सिद्धूच्या घरात गेल्याच्या नंतर तिला एकच गोष्ट जाणवते की सिद्धू आणि भावनाने ते घर सोडून इथं राहायला का आले, कारण की त्यांनी जे पत्र्याचं घर बांधलेलं असतं त्यामध्ये लक्ष्मी गेल्याच्या नंतर सिद्धू आणि भावनाला भेटते आणि त्यावेळेस मात्र सिद्धू हा लक्ष्मीची माफी मागतो आणि म्हणतो की माझी चूक झाली, कारण की मी तुमच्या मुलीला चक्क महालातून चक्क आज या झोपडीमध्ये राहायला आणलं. पण त्यावेळेस मात्र लक्ष्मी एकच गोष्ट सिद्धूला बोलते की माझा जबराट जावई आहेस तू, कारण की तू असा खचून गेला तर माझं काय होईल, कारण की तू जरी माझ्या मुलीला कुठे जरी ठेवलं ना तरी ती राणीसारखीच राहणार आहे, यामध्ये मला काहीच डाऊट नाही आहे. त्याच्यामुळे आता लक्ष्मी चक्क सिद्धूला आणि भावनाला भेटण्यासाठी त्यांच्या त्या नवीन घरामध्ये जाते आणि त्यावेळेस मात्र भावना देखील आईला सांगत असते की मी खूप खुश आहे, कारण की मला आता इथे काम देखील भेटलेलं आहे आणि सिद्धराज देखील काम करतात. त्याच्यामुळे आमचं आता हे सुखाचं आणि स्वातंत्र्याचं घर आहे. त्याच्यामुळे आम्हाला ना कोणाला घाबरण्याची गरज आहे ना आम्ही कोणाला घाबरत आहेत, तर आम्ही दोघेजण देखील खूप खुश आहे. तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर लक्ष्मीला आनंदच होतो. तर आता लक्ष्मीला एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर काढण्यासाठी सिद्धू आणि भावना देखील आता त्यांना मदत करायचं ठरवतात. पण त्याच्या अगोदर विश्वाचे बाबा ठरवतात की आपण आता माझ्या बहिणीला कशा प्रकारची मदत करता येईल याचा ते विचार करत असतात, कारण की त्यांना माहीत असतं की मी जर लक्ष्मीला मदत केली समोर जाऊन तर ती कधी देखील घेणार नाही. त्याच्यामुळे ते म्हणतात की आपण एक चांगला वकील शोधूया किंवा या केसमध्ये काय केस संदर्भात माझ्याला काही पुरावे भेटतात का हे मी शोधले पाहिजे आणि ते पुरावे मी सगळे काही नेऊन कोणाकडे तरी देतो, म्हणजे जेणेकरून त्यांना ती मदतच होईल आणि त्याच्यानंतर श्रीनिवासला सोडवण्यासाठी त्यांना फायदाच होईल. तर दुसरीकडे आता सिद्धू आणि भावना दोघेजण देखील काम करत करत स्वतःचा सुखाचा संसार देखील करत असतात. पण सिद्धूची एकच चूक होते इथे की तो स्वतःच्या घरात लक्ष देत नाही. म्हणजेच तुम्ही पाहिलंच की तो घर सोडून तर आला पण त्याने रेणुकाकडे थोडं देखील लक्ष दिलं नाही, कारण की त्याचं जे प्रकारे दळवी कुटुंबासोबत त्याचं नातं आहे ना, म्हणजे रिलेशन बनलेलं आहे ना, ते खूप भक्कम आणि खूप स्ट्रॉंग आहे आणि त्याबाबत काही वाद देखील नाही आहे. पण त्याने स्वतःच्या आईचा थोडा देखील विचार केला नाही, कारण की त्याने घर ते सोडलं तर खरं पण मात्र त्या घरामध्ये त्याच्या आईचा किती जीव असतो तुम्ही पाहिलाच, कारण की त्याच्या आईने कितीतरी वेळा प्रयत्न केले की त्याच्यापर्यंत मी काहीतरी मदत पोचवेल, परंतु ह्या माजुरड्या आजीने ती मदत कधीच तिथपर्यंत पोचवून दिलेली नसते, कारण की ती म्हणते की सिद्धू आता हे घर सोडून गेलाय ना तर त्याचा आणि आपला कोणत्याही प्रकारचा कसलाही संबंध नाही आहे. त्याच्यामुळे त्याला या घरातून कोणती मदत जाणार देखील नाही आणि त्याला या घरामध्ये परत येऊन देखील द्यायचं नाही. तर हा या माजुरड्या आजीने प्लॅनिंग बनवलेला असतो आणि ती सगळीकडे हेच काम करत असते की सिद्धू आणि भावनाला सुखात कसं न राहता येईल त्याच्यासाठी ती वाटेल ते प्रयत्न करत असतात. तर मित्रांनो आता तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की विश्वाचे बाबा चक्क लक्ष्मीला मदत करायला येणार आहेत. तर तुम्हाला काय वाटते, लक्ष्मी मदत घेईल का नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक व्हिडिओ दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करा आणि तो देखील संपूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो, कारण की तो दुसऱ्या चॅनलवरती आपला नवीन व्हिडिओ आलाय. तुम्ही जर त्याच्यावरती क्लिक करून तो व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला तो नक्की आवडेल. एकदा नक्की ट्राय करा. धन्यवाद.